नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या चौथ्या मेरिट लिस्टला आणखी बऱ्याचशा जागा उपलब्ध आहेत. म्हणजे पहिली दुसरी तिसरी मेरिट लिस्ट लागली, परंतु आणखी त्याच्यामध्ये चौथ्या लिस्ट मध्ये खूप जणांना चान्स आहे. आता कॅटेगरी वाईज अंदाजित जागा पाहूया. ओपन, ओबीसी, पीडब्ल्यूडी, एससी, एसटी सर्व कॅटेगरीच्या जागा अंदाजे किती आहेत, जेणेकरून तुम्ही भरलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रेफरन्स दिला आहे त्या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळेल का नाही तुम्ही लगेच चेक करायचं. म्हणून तुम्ही कुठे फॉर्म भरलाय ते मला नक्की कळवा. ओके, ओपन कॅटेगरी मध्ये जर तुम्ही असाल तर या ठिकाणी चौथ्या मेरिट लिस्ट पर्यंत अंदाजे 1800 ते 2500 जागा शिल्लक आहेत. या जागा का शिल्लक आहेत? कारण फर्स्ट, सेकंड अँड थर्ड मेरिट लिस्ट पर्यंत याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स म्हणजे काही विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं, काही डिव्हिल आउट झाले किंवा काहींना दुसरा जॉब लागले, वेगवेगळे कारण आहे. ठीक आहे, म्हणून ते ढकलत पुढे सेकंडला सेम इश्यू, थर्डला सुद्धा सेम इश्यू, असं करत चौथ्या लिस्ट पर्यंत 1800 ते 2500 जागांचा या ठिकाणी समावेश आहे मित्रांनो. म्हणून चौथ्या लिस्ट पर्यंत जे वेट करत आहात त्यांना नक्कीच या ठिकाणी चान्स मिळणार आहे. याच्यामध्ये प्लस पॉइंट आणि आनंदाची बातमी, तुमचे पर्सेंटेज थोडे कमी जरी असले तरी या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळणार आहे. कमी म्हणजे कट ऑफच्या बॉर्डर लाईन वरती किंवा 1-2 किंवा 1 ते 5% कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी ड्रॉप पाहायला मिळेल. ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्कलचं म्हणत आहे, स्पेसिफिक एका डिव्हिजनचं नाही. कारण काही डिव्हिजनला फक्त 1 ने कट ऑफ ड्रॉप होईल, काही डिव्हिजनला डायरेक्ट 4 पर्यंत कट ऑफ ड्रॉप होईल, कारण तिथली रिक्वायरमेंट तशी असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे चला. ओबीसी कॅटेगरी या ठिकाणी 900 ते 1400 जागा, सर्वात जास्त जागा ओपन कॅटेगरीच्या ओपन असण्याची दाट शक्यता आहे, कारण जास्त जागा तिथे होत्या. ओपन कॅटेगरीला जरी पाहिलं अराउंड 1000 ते 1400च्या रिकाम्या जागा या ठिकाणी चौथ्या लिस्ट पर्यंत असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे ओबीसी कॅटेगरी वाल्यांनी फक्त तुमचे एकदा पर्सेंटेज मला कळू द्या. ठीक आहे, दुसरं कुठं प्रेफरन्स दिलेला आहे, तुम्ही कुठे जागा भरलेली आहे, फॉर्म कुठे भरलेला आहे ते सुद्धा कळू द्या. कारण की आता माझ्याकडे काही डाटा असा आहे ज्याच्यामध्ये कुठल्या प्रेफरन्सच्या जागा पूर्णपणे भरल्या गेल्या आहेत किंवा किती जागा शिल्लक आहेत त्याचा एक टेंटेटिव्ह 98% अंदाजित खरा बेस डाटा आहे, रिअल बेस डाटा आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जर सांगितलं तर मला तुम्हाला सांगता येईल की या ठिकाणी एवढ्या जागा आहेत, त्या ठिकाणी तेवढ्या जागा आहेत, तुमचं चान्स कुठपर्यंत आहे. कारण की जर तुमचं प्रेफरन्स दिलेल्या जागा भरल्या असतील तर तुम्हाला चांगले पर्सेंटेज असून सुद्धा नंबर येणार नाही. कारण की पुढे काय होतं मित्रांनो, त्या ठिकाणच्या जागा भरल्यामुळे चान्स मिस होणार आहे तुमचा, म्हणून सांगायचं प्लीज. ओके, चला. ईडब्ल्यूएस वाले कॅन्डिडेट 300 ते 700 अराउंड 1000च्या मध्येच ईडब्ल्यूएस वाल्यांना या ठिकाणी चान्स आहे. आता एससी कॅटेगरीचं जर पाहाल 700 ते 1100. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट नंबरला ओपन कॅटेगरी, सेकंडला ओबीसी आणि एससी कॅटेगरी थर्ड नंबरला असणार आहे जागा रिकाम्या राहण्याच्या बाबतीत. ठीक आहे, आता एससी कॅटेगरीचे एवढ्या जागा का राहिल्या? कारण या कॅटेगरीतून जास्त फॉर्म नव्हते आले होते, परंतु ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं डायरेक्टली सिलेक्शन झालं या ठिकाणी, तरी सुद्धा 700 ते 1100 जागा राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जवळपास या रेंज मध्ये आहेत जागा. ठीक आहे, सो एसटी कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा चान्स आहे. सॉरी, एससी. तर एसटीचं जर पाहाल तर 500 ते 900 म्हणजे अंडर 1000च्याच आतमध्ये जागा आहेत. ह्या जागा फक्त नॉट ओनली महाराष्ट्राच्या आहेत मित्रांनो, ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्कलच्या आहेत. ह्या सॉरी कुठल्या स्पेसिफिक जिल्ह्याच्या किंवा स्पेसिफिक तुम्ही प्रेफरन्सच्या जागा नाहीये, ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्कल MH म्हणजे महाराष्ट्र देश माझा त्याच्यातल्या जागा आहेत. ठीक आहे, पुढे पीडब्ल्यूडीचं जर पाहाल 80 ते 150च्या अराउंड जागा आहेत, कारण पीडब्ल्यूडी अशाही व्हॅकन्सी कमीच होत्या ऍज कम्पेअर टू ओपन, ओबीसी, एसटी, एससी. ओके, पीडब्ल्यूडी ला कमी होत्या तरी सुद्धा त्याच्यातून चालणी करून 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 एवढ्या चौथ्या लिस्ट पर्यंत जागा राहिलेल्या आहेत. म्हणून पीडब्ल्यूडी वाल्यांना मार्क जरी कमी असले या ठिकाणी चौथ्या आणि 5व्या लिस्ट पर्यंत, तरी तुम्हाला या ठिकाणी स्ट्रॉंग चान्सेस आहेत. पीडब्ल्यूडीचे आपले बरेच कॅन्डिडेट आहेत, त्यांनी फक्त तुमचे मार्क आणि प्रेफरन्स कुठे दिला ते सुद्धा तुम्ही सांगा मित्रांनो. ठीक आहे, असा हा जागेचा परफॉर्मन्स आहे की चौथ्या लिस्ट पर्यंत किती जागा या ठिकाणी शिल्लक राहिल्या त्याचा एक अंदाज, रिअल बेस अंदाज आहे. आणि याच्या बाहेर कुठलंच नाही मित्रांनो. ठीक आहे, थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं, नो इश्यू, नो डाऊट, त्याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागेल. परंतु ह्या जागेच्या अगेन्स्ट तुम्ही तुमचं फुल एनर्जीने तयारीला लागा. कशाला? तुमचं 4-5व्या मध्ये लिस्ट मध्ये नाव येण्याची तर तुम्हाला संभाव्यता वाटत असेल, प्रोबॅबिलिटी असेल, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तयारीला लागा. कारण मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन फक्त पुरेसं नाहीये, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही परफेक्ट असणं
सूट होणं आणि ते क्रॉस करणं तुम्हाला काळाची गरज आहे, तरच तुमचं फायनल सिलेक्शन, फायनल जॉईनिंग लेटर तुमच्यापर्यंत मिळणार आहे. आता प्रश्न पडतो पुढे काय करायचं. आता फक्त 4थ्या मेरिट लिस्टची वाट पाहायची, फक्त अधून मधून अपडेट चेक करत राहायचं. तसं तर सर्वात अगोदर आम्ही तुम्हाला सांगेल की लिस्ट लागली आहे, कशी चेक करायची, नाही लागली कधी आहे, सगळे अपडेट आपल्याकडे येत राहतात. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लगेच फाटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय. ठीक आहे. अशा प्रकारे हे पोस्ट ऑफिसचा आजचा अपडेट आपल्यापर्यंत आलेलं होतं, तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ जास्त शेअर करा, कारण 4थ्या लिस्टची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना हा खूप उपयुक्त ठरू शकतो. मित्रांनो इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.